नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये. दिवाळी चालू आहे आणि मुलांना सुद्धा सुट्ट्या आहेत. आता मुलं तेच दिवाळीचं फराळ खाऊन तर कंटाळलेले आहेत. मग अशा वेळेला त्यांना काहीतरी चमचमीत खाऊसं वाटतंय, तेव्हा आज आपण बनवत आहोत मस्त मिक्स डाळ आणि तांदळाचे अप्पे. सोबतच आपण चटणीने बनवणार आहोत चमचमीत अशी सांबार बनवणार आहोत, चमचमीत असा मस्त. तर अगदी ऑथेंटिक पद्धतीचा हा सांबार झालेला आहे आणि मस्त अशी याची चव झालेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आता आपण आधी एक वाटी सेट करून घ्यायची आणि प्रत्येक साहित्य एकाच वाटीने आपण मोजून घेणार आहोत. त्यासाठी मी 4 वाटी तांदूळ घेतलेत, 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी चण्याची डाळ घेतली. त्याच वाटीने मी अर्धा वाटी पोहे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा आपण इथे घेतलेले आहेत मेथ्या. मेथ्यांनी हे जे आप्याचं पीठ आहे ते लवकर फर्मेंट होतं, शिवाय आप्यांना खूप छान अशी टेस्ट येते. तर आता आपण डाळ तांदूळ सगळं असं मिक्स करून घेऊया. तर एकाच वाटीने मी 4 वाटी तांदूळ घेतले, त्याच वाटीने मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मी घेतलेली आहे मुगाची डाळ, 1 वाटी घेतलेली आहे चण्याची डाळ आणि अर्धा वाटी पोहे. तर जे आपण उडदाची डाळ आणि मुगाची डाळ वापरण्याचं कारण, आपण नॉर्मली उडदाची डाळ ही आप्यांमध्ये वापरतो आणि चण्याची डाळ पण वापरतो, पण मुगाची डाळीने त्याला जे आप्पे आहेत त्यांना हलकेपणा येतो आणि पोहे सुद्धा आपण हलकेपणा येण्यासाठीच वापरतो. मेथीने हे आप्पे जे आहेत ते लवकर, म्हणजे आप्याचं जे पीठ आहे ते लवकर फर्मेंट होतं आणि चव सुद्धा अगदी भन्नाट अशी लागते. आता हे सगळं साहित्य मी एकत्र करून घेतलंय आणि हे मिक्स आपण एक स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे चांगलं पाणी त्यामध्ये भरपूर असं वापरायचंय आणि एक 5 ते 6 तास आपण हे डाळ तांदूळ भिजून घ्यायचे आहे. डाळ तांदूळ 5-6 तासाने भिजले का ते मिक्सरमधनं मस्त असे बारीक वाटून घ्यायचे आणि रात्रभर आपल्याला हे पीठ फर्मेंट करून घ्यायचंय. म्हणजे अगदी 10 तास तरी आपल्याला हे फर्मेंट करावं लागतं, कारण आता थंडीचे दिवस आहे. उन्हाळा असेल तर लवकर असं फर्मेंट होतं. तुम्हाला दिसतच असेल की डाळ तांदूळ खूप छान असं फर्मेंट झालंय. आता आपल्याला जेवढं पीठ वापरायचं आहे तेवढं पीठ आपण या भांड्यातनं वेगळं काढून घेऊया. थोडंसं पीठ बाजूला काढून घेऊन मग त्याचे आपण आप्पे बनवणार आहोत. तर मी थोडंसं पीठ बाजूला काढून घेते आणि नंतर याचे आपल्याला आप्पे बनवायचे, पण त्या आधी आपण बनवून घेणार आहोत सांबार. तर सांबारासाठी मी इथे 1 वाटी तुरीची डाळ, त्यामध्ये 1 टोमॅटो आणि पाव चमचा हिंग घालून शिजवून घेतलेली आहे डाळ, 1 बारीक चिरलेला कांदा, चिंच आणि गूळ भिजत ठेवलेला आहे, 1 शेंग घेतलेली आहे आणि 1 गड्डी लसूण, भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. इथे आपण अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, 2 चमचे सांबार मसाला आणि कसुरी मेथी घेतलेली आहे. पातेल्यामध्ये तेल चांगलं तापतंय तोपर्यंत आपण ह्या शिजवलेल्या डाळीमध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि मस्त अशी ही डाळ घुसळवून घ्यायची आहे. म्हणजे ती एकदम स्मॅश होऊन जाते आणि मस्त घट्ट असं सांबार तयार होईल आपलं. शिजवताना छान शिजवून घ्यायची डाळ, मस्त अशी मऊ शिजलेली पाहिजे डाळ, म्हणजे सांबार अगदी घट्टसर आणि छान असं तयार होतं. इथे तुम्ही अर्धी तुरीची डाळ आणि अर्धी मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता, पण तुरीच्या डाळीचं सांबाराची चव खूप वेगळी लागते, अगदी ऑथेंटिक लागते. आता आपण 2 चमचे तेल चांगलं तापवून घेतलंय. त्या तापवलेल्या तेलामध्ये मी इथे मोहरी घालून घेतली. मोहरी छान तडतडू द्यायची. जर आपण मोहरी तडतडू दिली नाही तर ती दाताखाली येते आणि कच्ची कच्ची लागते. त्यामुळे मोहरी चांगली तडतडू द्यायची. अर्धा मिनिटं आपल्याला ही मोहरी तडतडायला लागेल, पण मोहरी अगदी मस्त तडतडली पाहिजे. आता मोहरी चांगली तडतडली आहे, त्यामध्ये आपण घालत आहोत कढीपत्त्याची पानं. तर इथे 10 ते 12 कढीपत्त्याची पानं मी वापरलेली आहे. लगेचच आपण इथे 1 पूर्ण गड्डी लसणाची चांगली ठेसून घेतलेली आणि ती घातलेली. आता तुम्ही इथे ठेसून घेतले लसूण तरी चालेल किंवा अगदी कापून घेतले तरी सुद्धा चालेल. लसूण चांगला गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये घालायचा आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा. आता कांदा तुम्ही डाळ शिजवताना सुद्धा त्यामध्ये कापून घालू शकता, पण मी इथे बारीक चिरून तेलामध्ये परतवून घेणार आहे
कारण कच्चा कांदा हा घरामध्ये शक्यतो कोणाला आवडत नाही, त्यामुळे मी इथे कांदा परतवून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण घातलेली आहे अर्धा चमचा हळद. नंतर आपण इथे घालणार आहोत तिखट. तर इथे काश्मीरी लाल तिखटाचा वापर केलेला आहे मी 1 चमचा. त्याने आपल्या सांबाराला छान असा रंग येणार आहे. सोबतच मी 2 चमचे इथे सांबार मसाला सुद्धा घालून घेतलेला आहे. आता हा मसाला चांगला मंद गॅसवर परतवून घेतलेला आहे आणि आपण जी घुसळवून घेतलेली डाळ आहे ती डाळ आपल्याला इथे घालून घ्यायची आहे. डाळ मस्त घुसळवून घ्यायची म्हणजे सांबार हा छान असा घट्टसर तयार होतो. आता काश्मीरी लाल तिखट घातल्यामुळे सांबाराला खूप छान असा रंग येतो. बघा, तुम्हाला आताच दिसत असेल की सांबाराला छान असा रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण शेवग्याची शेंग कापून घेतलेली आहे ती घातलेली आहे. शेंग खूप जास्त जाड असल्यामुळे मी त्याला मधून सुद्धा चीर देऊन त्याचे 2 भाग केलेले आहे, म्हणजे ते लवकर सुद्धा शिजला जाईल आणि त्याचा शेवग्याचा अर्क सुद्धा त्यामध्ये उतरेल. आता इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि मुठभर कोथिंबीर घातलेली आहे. तर कोणत्याही वरणामध्ये कोथिंबीरीने खूप छान असा स्वाद येतो, त्यामुळे आपण इथे कोथिंबीरीचा वापर करतो. आणि लगेचच आपण इथे जे भिजवून घेतलेलं गुळ आणि चिंच आहे ती सुद्धा घातलेली आहे. चिंच गुळ सांबारामध्ये खूप छान अशी चव आणतं आणि खूप सुंदर अशी चव लागते चिंच गुळाने. आता आपण हातावर 1 चमचाभर कसुरी मेथी कुस्करून घेतली आणि ती सुद्धा घातलेली आहे. तर तुम्ही नक्की सांबारामध्ये कसुरी मेथी घालून पहा. खूप छान ऑथेंटिक अशी टेस्ट आपल्या या सांबाराला येते आणि खूप सुंदर असं सांबार, जसं उडपी हॉटेलमध्ये असतं ना त्याच चवीचं हे सांबार लागतं. आता आपण इथे जे बॅटर घेतलं होतं वेगळं काढून त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलंय आणि मीठ वितळेपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बॅटर आपल्याला चांगलं फेटून घ्यायचंय, म्हणजे काय होतं, जे पीठ आहे ते हलकं होतं आणि जे आपण आप्पे बनवणार आहोत ते सुद्धा छान जाळीदार आणि हलके तयार होतात. तर आता आपण आप्पे पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल आपण सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा बॅटर प्रत्येक जी वाटी आहे, जी आप्पेचं भांडं आहे त्यामधली वाटी आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता आपण बॅटर घालताना पुढच्या बाजूने आतल्या बाजूला अशा पद्धतीनेच बॅटर घालायचं, कारण जी आतली बाजू आहे ना ती लवकर भाजली जाते. त्यामुळे आधी बाहेरच्या बाजूने आपल्याला आप्पे घालून घ्यायचे आणि नंतर आपल्याला आतल्या बाजूला घालून घ्यायचे आहेत, म्हणजे आप्पे सगळीकडनं व्यवस्थित असे भाजले जातात आणि मस्त असे जाळीदार मऊ लुसलुसीत असे आप्पे तयार होतात. तर तुम्ही मुगाची डाळ घालायला विसरू नका. मुगाच्या डाळीने आपले आप्पे खूप छान सॉफ्ट आणि फ्लफी तयार होतात, जाळीदार तयार होतात. आता हे आप्प्याचं बॅटर मी आप्पे भांड्यावर घालून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवून 1 मिनिटभर मीडियम गॅसवर आपल्याला हे आप्पे एका बाजूने भाजून घ्यायचे. आता इथे तुम्हाला दिसतच असेल की सांबाराला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे आणि मस्त अशी चमचमीत असा हा सांबार तयार होतो. तुम्ही सुद्धा आप्प्यांसोबत सांबार नक्की बनवून पहा, खूप छान लागतो. तर आता आपण इथे आतल्या बाजूची जे आप्पे ते पलटी करून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने आपण आप्पे पलटी करून घ्यायचे आधी आतल्या बाजूने आणि नंतर आपण बाहेरच्या बाजूने आप्पे पलटी करून घेणार आहे. नॉर्मली मी आप्प्यांसोबत शक्यतो चटणी बनवत असते, पण जी पूजा म्हणून आहे माझ्या शेजारी राहते, तिने एकदा मला अशा पद्धतीने सांबार बनवून त्याच्यासोबत आप्पे मला दिले होते टेस्टला, तर खूप सुंदर लागतात. त्यामुळे मी ह्या वेळेला मुलं पण बोलली की मम्मी आपल्याला आप्प्यांसोबत सांबार बनव, खूप छान लागतात, म्हणून मी सांबार बनवलेला आहे. खूप छान लागतात आणि खूप चव लागते. तर एका बाजूने आपले आप्पे मिनिटभर भाजून झाल्यानंतर 1-अर्धा मिनिट आपल्याला हे पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचे. आणि आता आपले हे आप्पे एकदम व्यवस्थित असे तयार झाले. हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सोबतच आपण ह्याच्या मस्त असा गरमागरम सांबार घेणार आहोत. खूप सुंदर टेस्ट लागते. आता जर तुम्हाला ह्या आप्प्यांमध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर कापून घालायला आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता.
पण मी इथे सांबारचा वापर केलेला आहे, सांबार सोबत खाणार आहे, म्हणून मी इथे अजिबात यामध्ये कांदा मिरची वगैरे काहीच वापरलेली नाहीये. शिवाय काय होतं का मुलांना ना कांदा असा दाताखाली आलेला आवडत नाही. मग त्यावेळेला आपल्याला हे अशा पद्धतीने जर आपण प्लेन आप्पे त्यांना करून दिले तर ते सुद्धा खातात. नाहीतर मग कांदा काढ, मिरची काढ, कोथिंबीर काढ असं करतात. त्यामुळे मी इथे प्लेन आप्पेच बनवलेले आहे. तर आता तुमची चॉईस आहे. तुम्हाला कांदा मिरची घालून आवडत असेल तर तुम्ही कांदा मिरची घालून करा, किंवा जर नसेल आवडत तर अशा पद्धतीने करा. आता आपण इथे अजिबात सोडा, इनो काहीच वापरलेला नाहीये. तरी पण आपले आप्पे अगदी सॉफ्ट आणि जाळीदार झालेले आहेत, कारण आपण यामध्ये मुगाची डाळ घातलेली आहे. शिवाय मेथ्या सुद्धा वापरलेल्या आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही मिक्स डाळीचे आप्पे नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं का बेल आयकॉन दाबलं का मी जी व्हिडिओ अपलोड करते त्या व्हिडिओचे पहिले नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं. त्यामुळे सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन पण दाबायला विसरायचं नाही. आणि कमेंटमध्ये मला अभिप्राय द्यायला पण विसरू नका की तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपी आवडतात का नाही ते. तर आता आपण हे एका बाजूने भाजून घेतलेत आप्पे, आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण एक अर्धा मिनिट हे आप्पे भाजून घेणार आहोत. खूप छान फ्लफी, जाळीदार, मस्त असे मऊ लुसलुशीत असे हे आप्पे तयार होतात. आणि सांबारासोबत दुपटीने त्याची चव वाढते. आता तुम्हाला जे आवडत असेल, की सांबार आवडत असेल किंवा चटणी आवडत असेल, जसं तुम्हाला आवडत असेल किंवा सांबार चटणी दोन्हीही आवडत असेल, तशा पद्धतीने तुम्ही ह्यासोबत खाण्यासाठी आप्पे आणि सांबार चटणी बनवू शकता. चटणीच्या बऱ्याच अशा रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही सर्च करू शकता. खूप मस्त अशा रेसिपी आहेत. लाल चटणी बनवलेली आहे, शेंगदाण्याची आहे, खोबऱ्याची आहे. ज्या चटणीबरोबर तुम्हाला हे आप्पे खायला आवडतील तशी तुम्ही चटणी बनवून खाऊ शकता. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला मला विसरू नका. आता मी मस्त असं गरमागरम वाफाळता सांबार यासोबत घेणार आहे आणि मस्त फ्लफी असे हे आप्पे. तर आपले सगळे आप्पे तयार झालेले आहेत. हे बघा, सांबार पण मस्त त्याला दणदणीत अशी वाफ आलेली आहे. शेवग्याची शेंग सुद्धा शिजलेली आहे आणि ऑथेंटिक चवीचा हा सांबार तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने सांबार बनवू शकता. सांबारामध्ये काही जण भोपळा घालतात, काही जण वांग घालतात. तुम्हाला जर त्या म्हणजे वांग भोपळा घातलेलं सांबार आवडत असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा वांग भोपळा नक्कीच वापरा. तर मी एक आप्पे तोडून दाखवते. बघा किती सॉफ्ट आणि जाळीदार असे आपले आप्पे तयार झालेले. खूप छान अशी टेस्ट या सांबाराला आलेली आहे. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.